बाकी काय नाही, हे सगळं आम्ही त्यांनी पैसे दिलेत आम्हाला म्हणून आम्ही बोलतोय. अरे गा अरे एज वे सांगायची गरज काय. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शैलेंद्र कोरकांती. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी कलाकार. मी तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणपती बाप्पा मोरयाचा 9वा दिवस आणि रविवारचा दिवस. आणि आज मी चाललो आहे पुणे, मुंबई. बेसिकली मला मानाचे 5 गणपती करायचे होते. लालबाग झालं, मुंबईचे गणपती झाले, एरियाचे गणपती पण आता विसर्जनावर जाणार आहे. कोकणात जायचं होतं पण ॲक्च्युली ह्या वर्षी पॉसिबल झाला नाही. पण मी म्हटलं नाही, पुण्याला जायचं आहे, मानाचे 5 गणपती करायचे आहेत. आणि आपला सगळ्यात फेवरेट दगडूशेठ गणपती बाप्पा, त्यांचं पण दर्शन करायचं मित्रांनो. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, डेक्कन एक्सप्रेस पकडली मी 7:53ची. 7:53ला गाडी आली नाही. ॲज युजल ट्रेन लेट होत्या आणि रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती. मग कसं तरी जागा ॲडजस्ट केली आणि मस्तपैकी नजारे बघत म्हटलं चला कधी पोहोचतो लोणावळ्याला. आणि लोक पण तिकडे होती, थोडा बोलचाल केला त्यांच्याबरोबर. एक मित्र भेटलेला पण त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण आवाज नीट आला नाहीमुळे त्याचा मी ॲक्च्युली बाईट ह्याच्यामध्ये टाकला नाही आहे. मग फायनली लोणावळा क्रॉस केलं आणि असा रेल्वे टू रोडवे हा नजारा कंप्लीट करून फायनली मी पोहोचलो शिवाजीनगर रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय शिवाजीनगर आणि संकेत भाऊ पण आलेत. तर संकेत भाऊ आता मला थांबले ते मंडळाकडे. पुण्यात आल्यानंतर मला खूप बरं वाटतं, कारण इथलं वातावरण खूप छान आहे यार. खूप थंड वाटतं, एकदम मस्त. कुठे आपला मित्र संकेत? अय संकेत कुठे? अरे फोट्याला आलास तू आता? फोट्याला लास्ट टाइम जेव्हा भेटलेला तेव्हा कमी होतात. आता काय हे काय चल लवकर. तर मित्रांनो, हा माझा मित्र संकेत. लास्ट ब्लॉग मध्ये आपलं इंट्रोडक्शन झालेलं. आता परत तुम्हाला काय सांगू. तर संकेत यार, कसं वाटतं पुण्यात आलो मी? मान सन्मान नाही केलंस तू माझा झाल्या. वेळेत पोचला, लाईट टायमर पोचलो. त्रास आहे. तर चलो अभि आज पुढची प्लॅन काय आपला? दगडूशेठ. मग 5 मानाचे करायचे का दगडूशेठ करायचं? तू बोलते करू ते पहिला. ठीक आहे, बघू. चला तिकडे बघू. चला मग अंदाज घेऊ. तर आपण सुरुवात तर केली मित्रांनो. गल्लोगल्ली गणपती बघायला भेटतात पुण्यात. तर ह्या मूर्तीचा एक वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती अख्खी लाकडाची बनलेली आहे. आणि याचा पूर्ण इतिहास बघा, मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकत नाही, पण हे तुम्हाला रेकॉर्ड करून दिलं आहे. हे पूर्ण तुम्ही वाचू शकता. आणि मला हे नवल वाटलं की कारण की मी POPची मूर्ती बघितली आहे, शाळूची मूर्ती बघितली आहे, पण लाकडाची मूर्ती पहिल्यांदा बघतोय. ओके, तर आपण पहिल्यांदा सुरुवात करतो. मानाचे पहिले गणपती, कसबा गणपती. तर मित्रांनो, मानेचं पहिल्या गणपती दर्शन मला झालेलं आहे. तुम्ही पण घ्या दर्शन. प्रत्येक मूर्तीचं दर्शन तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याचा पूर्ण इतिहास संकेत भाऊ आपल्याला सांगणार आहे. ही जी मूर्ती बसली त्याच्या अगदी समोर हे जे आहे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्ट. संकेतचं असं म्हणणं आहे की हे स्वयंभू गणपती आहेत. आणि त्याच्या अगदी बाजूला फणी आईचा गणपती. हे गणपती थोडे युनिक वाटले, कारण की हे जरा मला असं वाटलं की हे युनिक मूर्ती आहे. ह्याच्याबद्दल पण संकेतने मला सांगितलं काही. गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. साधारण 7.5 ते 8 फुटाची मूर्ती आहे. म्हणजे खूप जुन्या पद्धतीचे गणपती बाप्पा दिसत आहेत. हो. 1946ची स्थापना आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व 1 वर्ष. काय बोलतो? हो. यावेळेस यांनी जिवंत ऐतिहासिक देखावा तो सादर केला आहे. शिवरायांची न्यायनीती अर्थात राणी मल्लम व सावित्रीबाई यांना दिलेला न्याय त्या काळातला. आता ते आज सकाळी असल्यामुळे काही दिसणार नाही, संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेल. संध्याकाळी? ओके. जे काही रोषणाई वगैरे असते ती संध्याकाळी, सकाळी नाही एवढं. पण आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी. आता पुढे दुसरा गणपती कोणता मानाचा? दुसरा पलीकडे. चला. कोणता? तांबडी जोगेश्वरी. तर तिकडे जाऊ. उजव्या बाजूची लेन
दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांसाठी खुली राहतात. तांबडी जोगेश्वरी जाताना आम्हाला वाटेत दिसले दगडूशेठ गणपती बाप्पा आणि आम्ही प्लॅन केलं जाऊ, पण गर्दी जबरदस्त गर्दी होती यार. म्हणजे संकेत बोलला नाही, पहिला आपण काय करू, मानाचे 5 गणपती पूर्ण करू, नंतरच आपण दगडूशेठला येऊ, कारण की गर्दी जबरदस्त होती. ट्राय करू गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, बघू. पण आता जातोय आपण तांबडी जोगेश्वरी. चला मित्रांनो. तर संकेत मान आहे दुसरा गणपती. हा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुणे शहराची ग्रामदैवता म्हणून तांबडी जोगेश्वरीची ओळख आहे. या तांबडी जोगेश्वरीच्या नावावरनं ह्या गणपतीस तांबडी जोगेश्वरी असे नाव देण्यात आलेलं आहे. हा मानाचा दुसरा गणपती आहे. आता यानंतर आपण तिसऱ्या गणपतीकडे जातो. गुरुजी तालीम मानाचा तिसरा, पुण्याचा राजा. जसं मी तुम्हाला सांगितलं की पुण्यात गल्लोगल्ली गणपती बसतात, ते हे गणपती छोटे छोटे गणपती प्रत्येक गल्लोगल्लीत दगडूशेठ म्हणा, अशा छोट्या मूर्ती म्हणा. आणि पुण्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर 4 फुटाच्या वर कोणतीही मूर्ती नाही आहे. आणि देखावा तर इतका जबरदस्त आहे की प्रत्येक गणपती मंदिरामध्ये तेवढीच गर्दी, तेवढीच श्रद्धा. असं नाही की हा गणपती वेगळा, तो गणपती वेगळा, असं अजिबात नाही आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो तिकडे. तिसरा गणपती, माना तिसरा गणपती, जे आहे गुरुजी तालीम. आत्ता आपण आलो आहोत पुण्याचा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम. 1883 साली 1887 साली या मंदिराची मूर्तीची स्थापना झालेली. एका तालमीमध्ये या मूर्तीची स्थापना झालेली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या गणपतीला जास्त मान्यता दिलेली गेली आहे. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम. आता चौथा तुळशीबाग. आपण आलो आहोत पुण्याचा मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट. म्हणजे जसा मुंबईकडे समुद्र आहे तसं पुण्याकडे तुळशीबाग आहे. आणि या तुळशीबागेच्या गजबजलेल्या मार्केटमध्ये बसलेला हा गणपती आहे. 1901 साली या गणपतीची स्थापना झालेली आहे. ओके. पुण्यातल्या मानाच्या 5 गणपतींपैकी एकमेव असा गणपती की जो 13 फुटाचा आहे. आणि याच्या अंगावर जवळपास 80 किलो वजनाचे चांदीच्या दागिन्यांनी मळवलेले आहे. असा हा मानाचा सुस्वागतम मित्रांनो. जो कोणी हे व्हिडिओ बघत आहे, प्लीज जे काय तुम्ही करताय ते साईडला ठेवा, कारण थोड्या वेळातच गणपती बाप्पाची आरती सुरू होणार आहे. करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. वारे वारे जन्म मरणाचे वारे हारी पडलो आता संकट निवारे. जय देवी जय देव काय न वाचा मंतिन्यस्ना बुधात नावा प्रसिद्ध भाव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मोजा 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 मोजा. संकेत भावाच्या आणि माझ्या नशिबात तुळशीबाग गणपतीचं दर्शन आणि आरती होतीच. आणि आता आम्हाला जायचं होतं मानाचा 5वा गणपती म्हणजे केसरीवाडा, जे ॲक्च्युली तिथून थोडं लांब होतं. मग आम्हाला जे मध्ये गणपती भेटले त्या दर्शन घेतलं आणि मग संकेत मला घेऊन गेला त्याचा फेवरेट मंडळाकडे. त्याचं नाव आहे जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट. या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला ह्या गणपतीचं सोंड खूप आवडतं आणि गणपती त्याला खूप आवडतं आणि मलाही पर्सनली खूप आवडले, कारण की खूप सुंदर मूर्ती आहे. मग पुढे आम्ही गेलो शारदा गणपती मंडळ ट्रस्ट. या गणपतीचं वैशिष्ट्य असतं की ह्यांचा देखावा खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. आणि ही मूर्ती बघा मित्रांनो, म्हणजे गणपती बाप्पा बसले त्यांच्या वाईफ बरोबर. आणि मित्रांनो, मी हे विचार करतोय पुढच्या वर्षी ही सेम गणपती माझ्या घरी आणायची आहे.
ही जागा खूप स्पेशल आहे मित्रांनो. टिळकवाडा. लोकमान्य टिळक इथेच राहायचे आणि मानाचा 5वा गणपती म्हणजे केसरीवाड्याचा गणपती लोकमान्य टिळकाने इथूनच सुरुवात केलेली सार्वजनिक गणेशोत्सवची. नमस्कार. आता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते मानाचा 5वा गणपती केसरीवाडा. तर ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या केसरीवाड्यातील गणपती हा मानाचा गणपतीपैकी 5वा गणपती. जनतेने एकत्र यावं या भावनातून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. 1884 साली पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्याआधी लोकमान्य टिळक विंचुरकर वाड्यात राहायला होते. त्यानंतर 1905 साली या ठिकाणीच त्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा मानाचा 5वा गणपती. मानाच्या 5 गणपतींपैकी हा एकमेव असा गणपती आहे की ज्याला 6 हात आहे आणि कायमस्वरूपी चांदीची मूर्ती असते या ठिकाणी आणि भव्य दिव्य अशा उत्सवासाठी हा गणपती नावाजलेला आहे. म्हणजे हीच ती लक्की जागा जिथे लोकमान्य टिळकाने पहिल्यांदा गणपती बसवलेला. बरोबर. आणि इथून सुरुवात झालेली पूर्ण जगभरात, देशभरात म्हणजे पूर्ण जगभरात 1905 साली. म्हणजे यार चला मग लोकमान्य टिळकांना पण नमन करतो. तर आमचे मानाचे 5 गणपती झाले त्याचा श्रेय पूर्ण जातो माझ्या संकेत भाऊला. संकेत थँक्यू व्हेरी मच. तू आलास. म्हणजे हा पुण्यात राहून पण दर्शनाला येत नाही पण मी आलो. गर्दीच्या कारणांमुळे जास्त टाळतो. मित्रांनो मी पुण्यात एक विशेष मला काय आवडलं माहिती आहे का. आता आपण मुंबईमध्ये लालबागला जातो, आपण गणेश गल्लीला जातो. सगळे गणपती कसं आहे जाण्याचा रस्ता एकच आहे. म्हणजे लाईन का वाढते, गर्दी का वाढते म्हणून. पण पुण्यामध्ये मला जे आवडलं पर्सनली की प्रत्येक गणपती ओपन आहे. तुम्ही लांबून पण दर्शन घेऊ शकता. लाईन लावायची ॲक्च्युली गरज नाही आहे. आणि तुम्ही प्रत्येक गणपती दर्शन बघा ना. मी लांबून व्हिडिओ काढले आणि लांबून दर्शन घेतो आणि हा एक मला फरक ॲक्च्युली जाणवला मुंबई आणि पुण्यामध्ये. तर मला हे खूप आवडलं. पुण्यामध्ये जास्तीत जास्त परंपरा टिकवली जाते. अशी चमकोगिरीला जास्त इथं महत्त्व दिलं जात नाही. आजही पुण्यातल्या गणपतींची मिरवणुका अत्यंत साध्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने पण निघते पण त्यामध्ये एक साधेपणा असतो. आता मला इथं महत्त्व दिलं जात नाही. या ठिकाणी जास्तीत जास्त परंपरा जपण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. आजही तुम्ही पाहिलं असाल तर दगडूशेठ गणपतीची मिरवणूक आजही बैलगाडाच्या रथातून निघलेल्या काढतात. हे मानाचे गणपतीसुद्धा पालखीमध्ये निघतात. म्हणजे जी परंपरा टिकवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त या ठिकाणी केला जातो आणि तेच महत्त्वाचं आहे. परंपरा तुमचा इतिहास जपणं, तुमची परंपरा टिकवणं हेच महत्त्वाचं आहे आणि हेच पुण्यात केलं जातं आणि हेच पुण्याला बाकीच्या गणपतींपासून वेगळं ठरवलं जातं. बाकीच्या ठिकाणचे गणपती आणि पुण्याचे गणपती हा फरक आहे. खूप मजा आली संकेत मला. तर मानाचे 5 गणपती दगडूशेठ ट्राय करू का आपण. शक्यतो ट्राय करू. दगडूशेठ ट्राय करू. खूप गर्दी आहे दगडूशेठ. खूप गर्दी आहे. मी ट्राय करतो. त्यात आज रविवार आहे. हा रविवार. मी ऍक्च्युली रविवार आलो. हा आपण पुढच्या वर्षी विसर्जनाला येऊ आणि बघू ट्राय करू पण व्हिडिओ करता येईल का. ओके चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो दगडूशेठ बाप्पाचे दर्शन आम्ही लांबून घेतले कारण की भरपूर गर्दी होती आणि आता आम्ही निघालो आमच्या बाईक पार्किंगकडे जिथे आमची बाईक पार्क होती आणि मग आम्ही निघालो खायला कारण की भूक लागली होती आणि संकेतला खायचं होतं मिसळ. वाटेत मला दिसलं बाल गंधर्व रंगमंदिर आणि कोणताही थिएटर जेव्हा बघतो ना बाहेरून मला आतमध्ये वेगळीच फिलिंग येते. मी तुला सांगू शकत नाही यार. मग आमच्या मैत्री फॉरएव्हर ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉल आला आणि भेट झाली गार्गी मॅडम म्हणजे आपल्या नाटकाची हिरोईन. व्हिडिओ कॉल संपवला आणि पटकन आम्ही शोधत बसलो मॅपवर पुणे मिसळ हाऊस. फायनली पोहोचलो पुणे मिसळ हाऊसमध्ये. तिकडे ऑलरेडी वेटिंग होती. मग संकेत भावाला बोललो जा बाबा बघ किती वेळ लागणार आहे आपल्याला. मग संकेत भाऊ तिकडे गेले आणि विचारलं तिकडे भाई किती वेळ लागणार आहे. हे सायकल तुम्ही जे बघताय ना ह्याची वेगळी स्टोरी तुम्हाला नंतर सांगतो. तुला मिसळचा पण इतिहास माहित असेल ना. नाही बोल ना. तर सगळ्या गणपतीची माहिती तू दिलीस. मग वादग्रस्त मुद्दा आहे. हा काय वादग्रस्त मुद्दा आहे तो. आणि मिसळची क्रेविंग आज अचानक काय झाली. रविवार मिसळवार. तर हे आहेत पुणे मिसळ हाऊसचे ओनर. मिसळ इतकी भारी होती ना की मला असं वाटलं यांचा छोटासा इंटरव्ह्यू होऊन जाऊ दे यार. थँक्यू सो मच.
पुणे मिसळ हाऊसमध्ये आले आणि सेवेची संधी दिली, तुमचे आभार. फरसाण मसाले आपले स्वतःचे आहेत. गावाकडे आले 30 वर्ष हॉटेल सुरू आहे आपलं. ओके. पुण्यामध्ये 5 वर्ष झालेले आहेत. ओके. खूप खूप छान वाटलं मला. आणि हे मी तुम्हाला सांगितलं ना, सायकलची बाहेर लागली आहे. तर मला संकेत माझा मित्र काय बोलला, हे जेव्हा स्टार्ट केलेलं आबांनी तेव्हा ह्याच्या सायकलवरच ते विकायचे आहेत. मी म्हणालो सायकल लावलेले ते सायकल नाही, ते लक्ष्मी आहे त्यांची. आणि मला पर्सनली खूप आवडलं दादा. आणि पुणेमध्ये मला मानाचे गणपती दर्शन तर भेटलं आणि आज पुणे मिसळ हाऊसमध्ये आलो. मला खूप भारी वाटलं. तुम्ही एवढी लोकांची सेवा करता त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पुणे मिसळ हाऊसची मिसळ खाऊन झालेली आहे. पुणे मिसळ हाऊस डीपी रोड. तर सरांनी पण चांगली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी पण. तर संकेत थँक्यू व्हेरी मच. थँक्यू नाही त्याचा थँक्यू नाही, असं नॉर्मली थँक्यू का बोलतोय? नाही असं नाही. थँक्यू का बोलतोय मी, कारण की मला जे मानाचे गणपती करायचे होते, गणपतीचा 9वा दिवस आहे आज, आणि मला असं वाटलं की मला पुण्याला यायला भेटणारच नाही. पण तू एका रात्री मला बोलला, तू बोलला मला ये, आणि ह्याच्यामुळे दर्शन भेटले. आणि त्या दिवशी बघायचे गणपती आपण चांगली आरती भेटली चांगली समोरून सगळ्यात पहिलं. तर आज मी सकाळी बरोबर 11:15 पुण्याला पोहोचलो होतो. आता वाजले 3:45. आता मी आलो ॲक्च्युली कुठेतरी. आता माझ्या मित्राचं नाटक आहे, पाहिलं ना मी तुला, कोथरूड यशवंतराव नाट्यगृहात. तर त्याची तयारी चालू आहे. तर थोडं तुम्हाला नाटक पण दाखवतो, ब्लॉग संपलेला नाही आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कोथरूडमध्ये, कारण की 9:30 वाजता शो होता. आम्ही आधीच पोहोचलो होतो प्रोडक्शन टीमसोबत. मी नेहमी जातो प्रोडक्शन टीमसोबत, कारण की नाटकाचा प्रोड्युसर जो आहे तो माझा मित्र आहे. आणि नाटक खूप जबरदस्त आहे मित्रा, तुम्ही स्वतः बघा ना. एक तुम्हाला सीन दाखवतो. म्हणजे मी आई, तू बाबा. पण तुमच्या नाटकाबद्दल जे काही मत आहे ते सोशल मीडियावर आमच्या पाहिलं ना मी तुला या फेसबुक पेजवर आणि हॅशटॅग पाहिलं मी तुला इंस्टाग्राम पेजवर नक्की तुम्ही पोस्ट करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नाटक तुमच्या प्रतिक्रिया पोहोचतील. ऐकलात का अंशुमन दादा काय बोलले? तर लवकरात लवकर जावा, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये बुक माय शोची लिंक आहे, तिकडे जाऊन तिकीट लवकरात लवकर बुक करा. कारण की तुम्हाला हे नाटक बघावं लागेल. तुमच्या लाईफमध्ये किती लफडे आहेत, किती काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही एकदा नाटकाला या, तुम्ही खुश होऊन जाल. कारण की नाटक खूप कॉमेडी आहे, एक फॅमिली एंटरटेनर आहे. तुम्ही हस्बंड असाल तर वाईफला घेऊन या, वाईफ असाल तर तुमच्या हस्बंडला घेऊन या, एकटे असाल तर तुम्ही एकटे या, नाहीतर गर्लफ्रेंडला घेऊन, नाही तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या आणि बघा आमचं नाटक. रात्रीचे 12:30 झालेले आहेत, नाटक संपलेलं आहे मित्रांनो. मी तुम्हाला काही माझे प्रोडक्शनचे मित्र आहेत, ते आपले खास मित्र, त्यांना तुम्हाला भेटवतो. किती वाजले रात्रीचे? 1 वाजले, नाटक संपलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. हे प्रवीण दादा, हे विलास दादा, हे आमचे खूप खास, एकदम खास गँग. म्हणजे निखिल सोबत आम्ही जेव्हा पुण्याला, म्हणजे मी जेव्हा पुण्याला यायचो नेहमी, तर प्रवीण दादाने नेहमी मला घरी वेलकम केलं आहे आणि खूप मजा केली आहे. तर प्रवीण दादा काहीतरी बोल, शांत काय एक्सप्रेशन देतोय तू? झोप आली. ठीक आहे. तर मला फक्त इंट्रोडक्शन द्यायचं होतं. प्रवीण दादा, मला तुझ्याबद्दल फक्त एवढं बोलायचं की प्रवीण दादा, तुला मी दादा मनापासून बोलतो आणि खरंच तुला खूप मान देतो, आदर देतो, सन्मान देतो. असं व्हिडिओपुरती बोलत नाहीये मी, खरंच देतो मी. आणि कोणाची शपथ? हा बोलू शकत नाही. तर मित्रांनो, हा चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटेल, कारण की हा इंस्टाग्रामला खूप फेमस आहे. मी ह्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला माझ्या हिशोबाने देतो, कारण की ह्याची माझी भेट आता मला वाटतं 2 आठवडे झाले असेल. तर माझा यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी मला ह्याने खूप गाईड केलेलं आहे. काही जसं गायडन्स नव्हतं. नाही रे, तू सिरियसली खूप गाईड केलंयस. आणि तू मला सांगितलं कसं काय थंबनेल बनवायचं, कसं काय, सगळ्या गोष्टी यांनी मला सांगितलं आहे. कारण की हा स्वतः एक क्रिएटर आहे, तर ह्याच्याबद्दल हा स्वतः सांगेल. हॅलो, नमस्कार. माझं नाव देवेश प्रकाश बोगळे आणि माझं इंस्टाग्राम हँडल आहे @दव्या करून 6A टाकला तर येईल तुम्हाला. आणि यूट्यूबला पण आहे. तर मी असंच काहीतरी छोटं मोठं करत असतो. सध्या नाटक चाललंय. ओके, थँक्यू. नक्की सबस्क्राईब करा. नक्की करा. सबस्क्राईब साठी सबस्क्राईब नाही करा. तुम्हाला पण करा, म्हणजे त्याच्याने कळेल की अजून चांगलं करतोय. सबस्क्राईब करा प्लीज करा, कारण की खूप मेहनतीने तो ब्लॉग बनवतो. आणि त्याचे फेसबुकचा अकाउंट तुम्ही चाळा,
तो खूप क्रिएटिव्ह युनिक. म्हणजे मला भेटला तेव्हा तो बोलला होता की तो काही जॉब बिब करतोय, त्यानंतर म्हणजे त्याच्या एज नुसार तरी तो चांगला म्हणजे करतोय. तर तुम्ही त्याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि तो खरंच खूप मेहनती आहे आणि जेन्युइन तो सोबत त्याचा छोटंसं बाळ आहे. ते बाप बेटे खूप छान व्हिडिओ बनवतात. तू तो व्हिडिओ पाहिलास का? आणि मी पाहिले दोन्ही व्हिडिओ. पाहिलास का? परत आले तुफान किती हा पण व्हिडिओ बघा, खूप सुंदर केला. आणि बाकी काय नाही, हे सगळं आम्ही त्यांनी पैसे दिलेत आम्हाला म्हणून आम्ही बोलतोय. अरे गा अरे एज वे सांगायची गरज काय? एज काय नाही, कमेंट मध्ये सांगा आमची ऍक्टिंग कशी वाटते. हो आणि नाही खरंच त्याने आम्हाला पैसे दिलेत. त्याने एका वाक्याचा 1 रुपया असे करून मी 10 वाक्य बोललो, तो 10 रुपये देणार आहे. हा काही 100 वाक्य बोलला असेल त्याला 100 रुपये देणार. मी थांबलोच यासाठी की मी बोलणार आहे आणि पैसे वाटणार. तो देतो आम्हाला पैसे असे, म्हणजे आम्ही वाट बघतो पैसे येण्याची. येतात पैसे, आश्वासन दिलेलं आहे. भेटेल व्हिडिओ संपू दे, यांना भेट देतो मी व्यवस्थित. त्याच्या सरकारासारखा त्याचे आश्वासन असतात, आम्ही पाळतो गरीब बिचारीच्या. दाखवले पैसे आहेत तुला. ऐका तुम्ही लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवा, त्याच्या चॅनलला मॉनिटायझेशन होऊ दे. 16 घ्यायचं आहे त्याला. हो दादा, त्याच्यासाठी. हो दादा. आणि त्या मॉनिटायझेशन मधले अर्धे पैसे आपल्याला आम्हाला हो दादा हे माझी लय घेतात आहे. मित्रांनो बाय, ब्लॉग संपवते. आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. बाय 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 बाय. तर मित्रांनो दिवस संपलेला आहे. बाप्पांचे दर्शन भेटलं, मित्र भेटले, नाटक बघायला भेटलं, अजून काय पाहिजे. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मित्रांनो. सकाळी 6:30 वाजता आम्ही पोहोचलो ठाण्याला. ठाणे गडकरी रंगयात्यांकडे. मग निखिल सोबत ओला करून मी गेलो उल्हासनगरला. नाही खरं तर चांगला प्रयोग झाला आणि वातावरण फार सुंदर आहे, म्हणजे रोमॅन्टिक असं वातावरण. उल्हासनगर आज मला युएसए वाटतं. उल्हासनगरमध्ये आज ऍक्च्युली मला युएसए सारखं वाटतंय. जाऊन इतकी मस्त झोप लागणार आहे, कारण कालपासून गणपतींचं दर्शन, ऑडियन्स मध्ये फिरणं आणि परत चांगला एक्सपिरियन्स झालेला आहे. आता 21 तारखेची आम्ही तयारी करतोय. 21 आणि 22ला या 2 दिवशी नाटकांचे प्रयोग आहेत आणि या दोन्ही दिवशी नक्की तुम्ही याल अशी मी अपेक्षा करतो. आणि नक्की या, खदखदून हसा, लोटपोट व्हा आणि निखळ मनोरंजन आम्ही आज तुम्हाला देऊ. ओके. और ये मेरी जान है, आती रहती है मेरे साथ, जान आती रहती है. चल चला मित्रांनो, आपला फायनल ब्लॉग संपू. सकाळ झालेली आहे आणि माझी गाडी ऍक्च्युली ते शुभमकडे होती, म्हणजे निक्याचा मित्र आहे. तिकडे जाऊन गाडी घेतो आणि गाडी घेऊन मग परत डोंबिवलीला. ऑफिसला पण जायचं, 6:30 वाजलेत. ओके तर मित्रांनो ब्लॉग संपू आपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.